नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंचायत राज या घटकावर अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे, पंचायत राज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धत महाराष्ट्रात डॅशपासून स्वीकारण्यात आली. तर बघा, ऑप्शन सी 1 मे 1962 पासून मित्रांनो महाराष्ट्रात पंचायत राज ही व्यवस्था अस्तित्वात आली. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज पद्धत अस्तित्वात नाही? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए, नागालँड राज्यात मित्रांनो पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही. पुढचा प्रश्न आहे, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? तर उत्तर आहे ऑप्शन सी, उपविभागीय अधिकारी पोलीस पाटीलची या पदाची नेमणूक यांच्या हातात असते. पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीचा सचिव किंवा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, गट विकास अधिकारी हा मित्रांनो पंचायत समितीचा सचिव किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतो. पुढचा प्रश्न आहे, रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी, जिल्हाधिकारी हा जिल्हा स्तरावरील रोजगार हमी योजनेचा प्रमुख असतो. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, पंचायत समिती. पुढचा प्रश्न आहे, डॅश समिती ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए, स्थायी समिती ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती असते. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, 7 ते 17 इतकी सदस्य संख्या असते ग्रामपंचायतमध्ये. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॅश हे असतात. तर ऑप्शन ए, जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसभेचे सभेत कोणाचा समावेश होतो? तर ऑप्शन ए, 18 वर्षावरील सर्व नागरिकांचा समावेश ग्रामसभेत होतो. पुढचा प्रश्न आहे, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज डॅश हे पाहते? तर तेथे कामकाज ऑप्शन डी, नगरपंचायत हे पाहते. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून कोण काम करतात? तर उत्तर आहे ऑप्शन ए, जिल्हा अधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून काम करतात. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोण काम करतात? तर ऑप्शन ए, जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करतात. पुढचा प्रश्न आहे, डॅश हे जिल्हा परिषदेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी असतात? तर ऑप्शन ए, मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी असतात. पुढचा प्रश्न आहे, भारतात खालीलपैकी कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाहीत? तर उत्तर आहे ऑप्शन सी, कायदा व सुव्यवस्था राखणे हे अधिकार पंचायत समितीला नसतात. पुढचा प्रश्न आहे, डॅश यांना तलाठ्याची नेमणूक करण्याचा अधिकार असतो? तर ऑप्शन ए, जिल्हाधिकारी यांना तलाठ्याची नेमणूक करण्याचा अधिकार असतो. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅश म्हणून काम करतो? तर उत्तर आहे ऑप्शन सी, चिटणीस म्हणून काम करतो. पुढचा प्रश्न आहे, घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर मित्रांनो 73व्या घटनादुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा देण्यात आला पंचायत राज व्यवस्थेला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राजची सुरुवात केव्हापासून करण्यात आली? हा प्रश्न आपण पाहिला, 1962 पासून सुरुवात करण्यात आली. पुढचा प्रश्न बघूया, खालील या डॅश यांना बलवंतराव मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज हे नाव दिले? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी, पंडित नेहरू यांनी हे नाव दिले होते पंचायत राज हे नाव. पुढचा प्रश्न आहे, डॅश हे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात? तर ऑप्शन ए, सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाचा आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए, ग्रामसभेला हा अधिकार असतो. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्थेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तर उत्तर आहे ऑप्शन डी, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांनी सर्वप्रथम स्वीकार केला होता पंचायत राज व्यवस्थेचा. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसभा बोलविण्याचा जबाबदारी कोणावर असते?
तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, सरपंचवर ही जबाबदारी असते ग्रामसभा बोलविण्याची. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पंचायत राज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए, वसंतराव नाईक या समितीच्या शिफारशीवर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था आधारित आहे. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज्य पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए, लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे, बळवंतराव मेहता समितीने डॅशची पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली. तर मित्रांनो, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस बळवंतराव मेहता समितीने केली होती. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम डॅश करतात? तर उत्तर आहे ऑप्शन सी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन डी, 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन डी, राज्य सूचीमध्ये हा विषय येतो, पंचायत राज हा विषय. पुढचा प्रश्न आहे, डॅश साली संमत झालेल्या 73व्या घटनादुरुस्तीचे पंचायत राज व्यवस्थेस घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. तर 1993 या वर्षी झालेल्या घटनात्मक दुरुस्तीनुसार 73व्या घटनात्मक दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला होता. पुढचा प्रश्न बघा, वसंतराव नाईक समितीने डॅश या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले? तर उत्तर आहे ऑप्शन डी, जिल्हा परिषद या घटकाला पंचायत राज व्यवस्थेमध्ये वसंतराव नाईक समितीने अधिक प्राधान्य दिले होते. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन डी, 1958चा ग्रामपंचायत कायदा यानुसार ग्रामसभांना मान्यता देण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या किमान डॅश इतकी असावी लागते? उत्तर आहे ऑप्शन ए, 600, किमान 600 इतकी लोकसंख्या असणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न आहे, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? उत्तर आहे ऑप्शन डी, ग्रामसभा. ग्रामसभा ही गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेते. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए, 21 वर्ष असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदानाने केली जावी अशी शिफारस डॅश समितीने केली? तर उत्तर आहे ऑप्शन बी, पी बी पाटील समिती या समितीने शिफारस केली होती की सरपंचाची जी निवड आहे ती प्रत्यक्ष प्रौढ मतदारांनी करण्यात यावी. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते? तर उत्तर आहे ऑप्शन डी, जिल्हा निवड समिती ही ग्रामसेवकाची निवड करते. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरवणे बंधनकारक आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 4 सभा प्रत्येक वर्षात भरवणे बंधनकारक असते ग्रामसभेला. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर उत्तर आहे ऑप्शन डी, गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण असते ग्रामसेवकावर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन सी, 34. एकूण महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषद आहेत. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डॅश हे असतात? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली महानगरपालिका इसवी सन 1687 ब्रिटिश सम्राट जेम्स दुसरा यांनी डॅश येथे स्थापन केली? तर उत्तर आहे ऑप्शन बी, मद्रास चेन्नई. चेन्नई ही भारताची पहिली महानगरपालिका आहे जी 1687 स्थापन झाली होती. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन डी, राज्य सरकारला अधिकार असतो ग्रामपंचायत स्थापन करण्याचा. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर उत्तर आहे ऑप्शन सी, मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना डॅश असे म्हणतात? तर उत्तर आहे ऑप्शन सी, पंचायत राज असे म्हणतात. पंचायत राजची मित्रांनो व्याख्याच आहे जी ग्रामीण भागातील कारभार पाहते ती. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज ही मूळ संकल्पना डॅश यांची आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, महात्मा गांधी यांची ही संकल्पना होती पंचायत राजची. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रीय पंचायत राज स्वीकारणारे
देशातील डॅश क्रमांकाचे राज्य होय? तर उत्तर आहे ऑप्शन सी, 9व्या क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र, त्यांनी पंचायत राज व्यवस्था स्वीकारली. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय डॅश वर्ष पूर्ण असले पाहिजे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 21 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल तर. पुढचा प्रश्न आहे, 1882 महाराष्ट्रात सर्वप्रथम डॅश शहरासाठी महानगरपालिका स्थापन करण्यात आली? तर उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई या शहरात सर्वप्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, गावातून गोळा केलेला जमीन महसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? तर उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 30% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, सरपंच, सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष महिला असल्यास त्यांच्यावरील अविश्वास ठराव डॅश बहुमताने संमत व्हावा लागतो? तर उत्तर आहे ऑप्शन बी, 3/4 इतकं बहुमत पाहिजे जर आपल्याला एखादी महिला जर अध्यक्ष असेल तर त्याच्यावर जर अविश्वास ठराव संमत करायचा असेल तर. तर हे होते मित्रांनो काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे हमखास परीक्षेत विचारले जातात. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.